नमस्कार मित्रांनो, नेहमीप्रमाणे सोशल लीगल अवेअरनेसचा व्हिडिओ आज घेऊन येत आहे। काल देशाचं जे बजेट मांडलं गेलं त्या बजेटमध्ये स्थावर मालमत्ता म्हणजे इमूवेबल प्रॉपर्टी संदर्भामध्ये कॅपिटल गेन या टॅक्सच्या बाबतीमध्ये महत्त्वपूर्ण बदल केंद्र सरकारने केलेला आहे। तर हा बदल नेमकी काय आहे, याच्यामुळं आपल्या टॅक्सवरती म्हणजे आपण एखादी जर का प्रॉपर्टी विकली, फ्लॅट, शॉप, ऑफिस, जमीन, तर त्याचा काय फरक आणि किती मोठ्या प्रमाणात तो फरक पडणार आहे याच्यावरतीचा आजचा व्हिडिओ आहे। आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो, कारण आजकालच्या जमान्यामध्ये बहुतेक वेळा आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून एखादी प्रॉपर्टी घेतो आणि 5-10 वर्षांमध्ये आपण ती प्रॉपर्टी विकायला काढतो, किंवा अनेक वेळा आपल्याला एखादी प्रॉपर्टी आपल्याला आई-वडिलांकडनं किंवा आजोबांकडनं मिळालेली असते, ज्याला आपण ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी म्हणतो। त्याच्यामध्ये काय महत्त्वपूर्ण बदल झालेला आहे आणि या सगळ्या महत्त्वपूर्ण बदलामध्ये तुम्ही जर का इन्व्हेस्टमेंट म्हणून फ्लॅट घेत असाल आणि ही अशी इन्व्हेस्टमेंट तुम्ही जर का लोन काढून करत असाल तर तुम्हाला काय तोटा होणार आहे, हे सगळं जर का जाणून घ्यायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे ऐकावाच लागेल। तर सुरुवातीला मित्रांनो, कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे काय याची मी तुम्हाला फोड करून सांगतो। तर एखादी मिळकत, समजा तुम्ही एखादी मिळकत 10 लाख रुपयाला घेतली 2005 साली आणि आज ती प्रॉपर्टी तुम्ही समजा 30 लाखाला विकताय, तर सरकारचं असं म्हणणं आहे की वरती जे 20 लाख रुपये तुम्हाला मिळालेले आहेत तो कॅपिटल गेन आहे। हे एकदम बरोबर आहे मित्रांनो, पण कालपर्यंत इन्कम टॅक्स ॲक्टनुसार इंडेक्सेशन नावाचा एक प्रकार होता। आता हे इंडेक्सेशन म्हणजे काय की समजा तुम्ही 2005 साली जी प्रॉपर्टी 10 लाखाला घेतलेली आहे त्या प्रॉपर्टीची इन्कम टॅक्सनुसार किंवा गव्हर्नमेंट व्हॅल्युएशननुसार आजची किंमत काय असू शकते, तर समजा ती असेल 25 लाख रुपये आणि तुम्ही प्रॉपर्टी विकताय 30 लाख रुपयाला। याचा अर्थ असा होतो इन्कम टॅक्स ॲक्टनुसार की तुम्हाला जो गेन झालेला आहे, म्हणजे तुम्हाला जे प्रॉफिट झालेलं आहे ते फक्त 5 लाख रुपयाचं आहे आणि जे 25 लाख रुपये आहेत ते तुमचं कॅपिटल आहे। मित्रांनो, कालपर्यंत तुम्ही हे 25 लाख रुपये तुमच्या मनाप्रमाणे कुठेही वापरू शकत होता। उदाहरण द्यायचं झालं, तुमच्या मुलाचं शिक्षण आहे, तुम्ही त्याच्यासाठी खर्च करू शकत होता। तुमच्या घरामध्ये काही मेडिकल इमर्जन्सी आली आहे, तुम्ही त्याच्यासाठी खर्च करू शकत होता। तुम्हाला काही बिझनेस करायचा आहे, तुम्ही त्याच्यासाठी वापरू शकत होता। आणि टॅक्स तुम्हाला कशावरती भरायचा आहे, तर फक्त वरच्या 5 लाखावरती भरायचा आहे। हे उदाहरण तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो। मग कालपासून असा काय बदल घडला की हे सगळंच्या सगळं जे गणित आहे ते पूर्णपणे 360 डिग्री टर्न झालेलं आहे आणि तुम्हाला एक मोठ्या प्रमाणामध्ये कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागणार आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण 2 भाग केले पाहिजेत। एक आहे ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी विकून तुम्हाला किती कॅपिटल गेन येऊ शकतो, आणि तुम्ही एखादी प्रॉपर्टी जर का खरेदी केली असेल आणि ती विक्री केली काही वर्षांनी तर किती कॅपिटल गेन टॅक्स येऊ शकतो। तर मित्रांनो, ह्याच्यासाठी हे जे बाजूला मी टेबल दिलेलं आहे हे टेबल मी तुम्हाला पहिलं समजून सांगतो। तर यासाठी मला सुद्धा ते बघावं लागेल, म्हणून मी माझ्या मोबाईलमध्ये ते टेबल बघतो आणि तुम्ही हे टेबल बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला किती मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकारने चुना लावलेला आहे। तर मित्रांनो, समजा तुमच्या आजोबांनी किंवा आई वडिलांनी एखादी प्रॉपर्टी 1980 साली खरेदी केलेली आहे, समजा 5 लाख रुपयाला ती खरेदी केलेली आहे आणि त्याचं गव्हर्नमेंट असं म्हणतंय की त्याची जी लास्ट इंडेक्सेशन व्हॅल्यू असेल ती 2001 सालीची पकडायची आहे। समजा ती 2001 साली गव्हर्नमेंटच्या ह्याच्यानुसार ती 40 लाख रुपये त्याची किंमत आहे। आज तुम्ही 2024 मध्ये ती आईवडिलांकडनं तुम्ही इनहेरिट केलेली किंवा ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी विकताय आता, तर तिची किंमत समजा 3 कोटी रुपये, तुम्ही 3 कोटीला ती प्रॉपर्टी विकली। तर गव्हर्नमेंटचं म्हणणं आता असं आहे की त्याच्यावरती तुम्हाला कॅपिटल गेन झाला 2,60,00,000 रुपये। बघा मित्रांनो, आता खरी गंमत इथून पुढे आहे। आता या 2,60,00,000 वरती
फायनान्स मिनिस्टर काल काय म्हणल्या, तुम्हाला किती टॅक्स बसणार आहे, तर 12.6% टॅक्स बसणार आहे. हा किती आला, 12.5% टॅक्स बसणार आहे. तर हा किती आला, 32,50,000 रुपये आला. त्याच्यावरती सरचार्ज म्हणजे टॅक्सवरती आहे, 32,50,000वरती सरचार्ज आहे, परत 15%. तो किती आला, तर 4,87,000 रुपये. त्याच्यावरती एज्युकेशन आणि हेल्थ सेस आहे, तो किती आहे, तो 4% आहे. तो किती आला, तर 1,50,000 रुपये आला. असं मिळून टोटल तुम्हाला 38,90,000 रुपये गव्हर्नमेंटला कॅपिटल गेन टॅक्स भरायचा आहे. सरळ सरळ. म्हणजे मी पहिलं जे उदाहरण दिलं की कालच्या आधी काय होतं, कालच्या आधी तुम्हाला जो कॅपिटल आहे, जे कॅपिटलमध्ये वाढ होतीये, ते कॅपिटल वापरायला तुम्हाला मुभा होती. आता ती मुभा राहिलेली नाहीये. आता तुम्हाला सरळ सरळ टॅक्स भरायचा आहे. आता उदाहरण घेऊ, 2001 सालानंतर तुम्ही एखादी प्रॉपर्टी परचेस केलेली आहे आणि ती तुम्ही आज विकताय. ह्याच्यामध्ये तर तुम्हाला निव्वळ चुना लावलेला आहे गव्हर्नमेंटनी. तो बघा आता कसा. समजा तुम्ही एखादी प्रॉपर्टी 2005ला 1 कोटीला घेतली, आज ती विकताय तुम्ही 9 कोटीला. सरळ सरळ कॅपिटल गेन आहे तुमचा 8 कोटी. त्याच्यावरती 12.5% टॅक्स आला म्हणजे 1 कोटी टॅक्स आला. त्याच्यावरती सरचार्ज आला 15% म्हणजे 15 लाख रुपये सरचार्ज आला. 4% तुम्हाला हेल्थ आणि एज्युकेशन सेस द्यायचा आहे, तो आला 4.6 लाख रुपये. म्हणजे सरळ सरळ तुम्हाला 1,20,00,000 कॅपिटल गेन टॅक्स गव्हर्नमेंटला भरायचा आहे. मित्रांनो, तुम्ही मला सांगा, तुम्ही एखादा धंदा जर का चालू केला किंवा अजून तुम्ही कुठली गोष्ट एखादी जर का असेल ज्याला आपण भांडवली गुंतवणूक म्हणतो, ते भांडवल जेव्हा तुम्ही परत घेता, त्या भांडवलावरती कसला टॅक्स? टॅक्स हा कधी पण जे प्रॉफिट कमवलं जातं त्या प्रॉफिटवरती लावला जातो. म्हणजे जगाचा जो प्राचीन इतिहास आहे, त्या प्राचीन इतिहासामध्ये सुद्धा कधीही तुमच्या भांडवलावरती कुठल्याही राजांनी, शासनाने, सरकारने टॅक्स लावलेला नव्हता. पण काल मात्र आपल्या या दिव्य सरकारने भांडवलावरती देखील टॅक्स लावलेला आहे. आता मित्रांनो, ह्याची जो खरा परिणाम आहे, तो खरा परिणाम जो होणार आहे, जी लोक इन्व्हेस्टमेंट म्हणून एखादं फ्लॅट, ऑफिस, शॉप, प्लॉट, जमीन घेतात, त्याच्यावरती हा खरा परिणाम होणार आहे. तर तो कसा होणार आहे मित्रांनो? आजच्या जमान्यामध्ये 80% लोक प्रॉपर्टी इन्व्हेस्ट करताना 80 ते 90% लोन घेतात. आता मित्रांनो, हा बाजूचा टेबल बघा. समजा एखाद्या व्यक्तीने आज प्रॉपर्टी घेताना 30 लाख रुपयाचं लोन घेतलं, 8% ते लोन त्यांनी घेतलं आणि पुढचे 15-20 वर्ष जर का तो लोन फेडणार असेल, तर तो किती लोन फेडतोय बघा. म्हणजे 30 लाख रुपये प्रिन्सिपल अमाऊंट तर तो फेडतोच आहे, त्याच्यावरती व्याज पण जवळजवळ तेवढंच आहे. 30,62,000 रुपये व्याज तो बँकेला देतोय आणि म्हणजे एकूण तो 60 लाखाच्या वरती रिपेमेंट करतोय. आणि आज 15 वर्षानंतर प्रॉपर्टीचं ॲप्रिसिएशन किती असतं मित्रांनो? 150 ते 200% असतं. म्हणजे तो तिथेच आला. म्हणजे 30 लाखाला घेतलेली आजची प्रॉपर्टी उद्या तो जरी 70 लाखाला विकायला गेला तरी त्यांनी ऑलरेडी 30 लाख रुपये बँकेला भरलेले आहेत. आणि आता सरकार म्हणतं की वरच्या 40 लाखावरती तू सरळ सरळ 20% टॅक्स भरायचा आहे. म्हणजे हा जो आतबट्ट्याचा व्यवहार होणार आहे मित्रांनो, त्याच्यामुळे इथून पुढे प्रॉपर्टी आपण घ्यायची का नाही, हा खूप मोठा प्रश्न आणि संभ्रम आता सर्वसामान्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल असं मला वाटतं, कारण थोडा विषय क्लिष्ट आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत फॉरवर्ड करा, कारण हा एक नॉलेज आहे आणि लोकांना आपण प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करून प्रॉफिटमध्ये चाललोय का लॉसमध्ये चाललोय हे समजलं पाहिजे. ह्याच्यासाठीच आज हा फक्त व्हिडिओ केलेला आहे. माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर फॉरवर्ड करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.